नमस्कार मित्रांनो, मी सुयोग सावंत आमच्या पहिल्या व्लॉगमध्ये तुमचं स्वागत करतो। हा व्लॉग आहे दक्कन थाई या हॉटेलच्या रिव्ह्यूबद्दल। हे हॉटेल लोकेटेड आहे पनवेल नवी मुंबई येथे। तुम्ही बघू शकता या हॉटेलच्या बाहेरच अनेक ऑफर्स च्या बद्दल इन्फॉर्मेशन दिलेली आहे। या ऑफरच्या बद्दल आपण नक्कीच पुढे बोलू। तुम्ही बघू शकता या हॉटेलचा ॲम्बियन्स खूपच चांगला ॲम्बियन्स आहे। तुम्ही आपल्या परिवारासोबत मित्रांसोबत इथे येऊन मेजवानीचा लुफ्त घेऊ शकता। आपण हॉटेलच्या ऑफर्स बद्दल त्यांच्या मालकांकडून ऐकूया। दादा, मग तुमच्या हॉटेलची इकडे स्पेशालिटी काय आहे? आमच्या हॉटेलची स्पेशालिटी आहे चुलीवरचा तांबडा पांढरा रस्सा, मटन चिकन भाकरी। आणि फिश मध्ये आमच्याकडे आगरी पद्धतीनं सुरमई, पापलेट, कोळंबी, बांगडा, बोंबील हे सुद्धा भेटतं। अच्छा, आणि समजा ना याच्यावरती ऑफर्स वगैरे काय असतील तर बरं पडेल ना आम्हाला। वीकेंडला शक्यतो नसते ऑफर, पण मंडे टू फ्रायडे पर्यंत ऑफर असतात। डे शिफ्टला 10% डिस्काउंट असतं। तसं स्टुडंटसाठी आयडी कार्डवरती डिस्काउंट आहे। अरे वा। तसं जे देशासाठी सैनिक आहेत त्यांच्यासाठी स्पेशल डिस्काउंट आहे। शेतकऱ्यासाठी एक स्पेशल डिस्काउंट आहे आमच्याकडे। वा वा, असे आम्ही डिस्काउंट ठेवलेले आहे। आणि समजा म्हणजे मला आता कधी कधी ना आमचं म्हणजे शेअरिंग आम्ही करतो, तर शेअरिंग अलाउड आहे का इकडे? आमच्याकडे तसं पाहायला गेलं तर एका थाळीवरती शेअरिंग अलाउड नाही, पण त्याच्यासाठी आम्ही पर्याय शोधलाय सर्वसामान्य माणसाला परवडावं म्हणून। एक एक्स्ट्रा थाळी म्हणून आम्ही डिझाईन केली आहे। एक्स्ट्रा थाळीमध्ये आम्ही त्यांना तांबडा पांढरा रस्सा देतो, म्हणजे त्या जर नवरा बायको किंवा दोन जणांचं कुटुंब असेल तर ते खाऊ शकतात एका थाळीमध्ये। त्यांना एक्स्ट्रा थाळी घेतली तर त्याच्याबरोबर त्यांना एक भाकरी भेटते किंवा चपातीचा ऑप्शन आहे, त्याच्याबरोबर तांबडा पांढरा रस्सा भेटतो। म्हणजे जर ते चिकन किंवा मटनमध्ये जातात तर त्यांना एक्स्ट्रा थाळीचा ऑप्शन आहे। तसंच अंडा थाळीमध्ये आहे, फिश थाळीमध्ये सुद्धा आहे, त्याच्यावर करी आणि भाकरीचा मी एक्स्ट्रा ऑप्शन दिलेला आहे। अरे वा, खूप चांगलेच ऑप्शन आहे तुमच्याकडे। बस मित्रांनो, हॉटेलच्या मालकांनी खूप चांगल्या प्रकारे आम्हाला हॉटेलच्या ऑफर्सबद्दल आम्हाला सांगितले। आय होप तुम्हालाही याबद्दल खूप चांगली इन्फॉर्मेशन भेटली असेल। तर आम्ही मागवलं पहिलं स्टार्टर कोलंबी मसाला फ्राय। जसं ही दिसायला चविष्ट आहे तसंच चवीलाही तेवढं चविष्ट आहे। स्वराज आणि पायलने याचा चांगलाच लुफ्त उचलला आहे। आणि मी जेव्हा हे चखलं तेव्हा खूपच स्वादिष्ट वाटलं मला हे। तर तुम्ही जेव्हा नक्की याल तेव्हा हा स्टार्टर नक्कीच ट्राय करा। त्यानंतर आम्ही मागवलं सुरमई थाळी। मित्रांनो, मी खूप हॉटेलमध्ये गेलेलो आहे, पण सुरमई थाळीमध्ये सुरमईचा जो पीस आहे तो खूप मोठा आणि थिक आहे। एवढा थिक पीस कुठेही नाही तुम्हाला भेटू शकत। आणि त्यानंतर आम्ही मागवलं पॉम्फ्रेट थाळी। पॉम्फ्रेट थाळी पीस बघू शकता खूप मोठा आहे। आणि पॉम्फ्रेट थाळीबरोबर तुम्ही वडे देखील मागू शकता। वडे आणि पांढऱ्या भाकरीमध्ये मला ऑप्शन्स आहे। आणि मी सांगतो तुम्हाला, भाकरी
च्या ऐवजी वडे मागून बघा, त्यांची स्वादच निराळी आहे. आणि सोलकडीचा स्वाद खूपच चांगला आहे. नक्कीच ही ट्राय करा. मित्रांनो, इथे चिकन महाराजा थाळी आणि मटन महाराजा थाळी हे ऑप्शन्सही आहेत. 3-4 लोक या ऑप्शनचा आरामात लुफ्त उचलू शकता. तर आपल्या ग्रुपसोबत, मित्रांसोबत, फॅमिलीसोबत नक्कीच या आणि या मेजवानीचा लुफ्त घ्या. आणि मित्रांनो, प्लीज आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि फीडबॅक सांगा की हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला. आणि पुढच्या व्लॉगमध्ये आपण नक्कीच भेटू. तर बाय बाय, टेक केअर, थँक्यू.